आतड्यामध्ये कोतड्यामध्ये योना 3 दिवस आहे आणि त्या स्थितीमध्ये त्याच्याकडे काही बायबल नव्हतं, बायबल खोलून वाचायला. हालेलुया. आपल्याकडे बायबल आहे तर आपल्याला खोलणं होतं. हालेलुया. बायबल असून सुद्धा आपल्याला वाचता येत नाही, आपण कुरकुर करतो. पण योनाकडे काय होतं? मनन होतं, देवाचे विचार होते, देवाचे वचन होते, जे देव त्याला बोलत होता तेवढं त्याच्याकडे होतं. तिथं बायबल नव्हतं ना, काय नाही. त्या माशाच्या पोटामध्ये काय असेल विचार करा. अंधार गुरूब असेल, बल्ब असेल का? पोटामध्ये बल्ब असेल का? उजेड असेल का? काहीच नाही. अशा परिस्थितीमध्ये योना तिथं घाबरला नाही, रडत बसला नाही. हालेलुया. तो काय करत आहे? फक्त देवाला उपकार स्तुती करत आहे. तिथं म्हणत आहे, असं म्हणा नाही, लवकर मला ह्याच्यातून काढ. हालेलुया. मरायचा प्लॅनिंग कुणाचा होता? योनाचाच होता. मरायची स्थिती, संकटाला त्रासून, वेदना, मी त्या निनिवेला जाणार नाही, मी तार्शिसला पळून जाईन, पण मी देवाचं काम करणार नाही. अशा पद्धतीने त्यानं उडी टाकली होती. कशामध्ये? समुद्रामध्ये मरण्यासाठी. पण मी देवाचं काम करणार. पण देवानं एक मासा बनवून सोडला आणि माशाला गिळायला लावलं. हालेलुया. आणि जेव्हा तो त्या परिस्थितीमध्ये देवाची उपकार स्तुती करत आहे, काय करत आहे तिथं? मला एकदा उपकार स्तुती तिथं वाचून बघा, ते काय केलं? उपकार स्तुती. आता तुम्हाला जर म्हणलं संकटामध्ये प्रार्थना करा, त्याच्या आतड्यामध्ये